विजय, बाईसाहेब बोलावलं? हे बघ, ही मी यादी तयार केली आहे. याप्रमाणे सगळं सामान घेऊन यायचं जाऊ. बाईसाहेब, पण आपल्याकडे महिन्याच्या 1 तारखेला सगळं सामान येतं. माहिती आहे मला, पण पुढल्या आठवड्यात सुमितचा वाढदिवस आहे. त्याच्यासाठी हे स्पेशल सामान हवंय मला. जा आणि घेऊन ये, आणि पैसे माझ्याकडनं न्यायचे. होय. विजय, सामान आणायची काही एक गरज नाही. विजय, एवढे नकार देतात तर विचार त्यांना कारण काय. विजय, हे कारण त्यांना माहिती आहे. सुमितच्या लहानपणापासून त्याच्या वाढदिवसाला मीच पार्टी देतो. बाहेरूनच जेवण येतं 5 स्टार हॉटेलमधून. माझ्या ऑफिसची मंडळी सुद्धा येतात. विजय, त्यांना सांग, त्यांच्या ऑफिसच्या मंडळींना भेटण्यात सुमितला काहीही इंटरेस्ट नाही. गेल्या वर्षी झालेलं प्रकरण पुरेसं नाहीये का? सुमितनी मला प्रॉमिस केलंय म्हणून वाढदिवसाच्या दिवशी तो घरी येतो, आणि त्याचा गैरफायदा दुसऱ्या कोणीही उचलू नये एवढीच माझी इच्छा. सुमितला हवा तसा घरगुती कार्यक्रमच होणार आहे. बाहेरच्या कुठल्याही माणसांना बोलवायची गरज नाही. सुमित माझाही मुलगा आहे याचा विसर पडतोय बहुतेक ह्या लोकांना. कोणासाठी मी हे सगळं कमवतोय? मी जर का माझ्या मुलावरच खर्च करू शकत नसेल तर काय उपयोग मला या पैशाचा? नाही का विजय? ते कोणासाठी कमवतात हे आम्हाला माहित नाही, पण त्यांच्या पैशाची आम्हाला गरजही नाही. सुमितचा वाढदिवस घरगुती पद्धतीनेच होणार आहे. विजय, तू जा आणि सामान घेऊन ये. पॅचअप तर झालं. पूर्ण घे, पॉपकॉर्न घे घे. खाज पण भरपूर येते. पित्ताचा त्रास होता नाहीच. आता तुझे पैसे कमवायची वेळ झाली. अरे विनय, ये तुझी आवडती सिरियल बघतोय आम्ही तिघं. बस ना. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना हा? विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.